चावडी.com बेधडक मुलाखतीच्या तिसऱ्या भागात पुनश्च तुमचं स्वागत. डॉक्टर मदन कुलकर्णी यांच्याशी आपण संवाद साधतोय. सर नमस्कार. नमस्कार सर. आजच्या नव्या समीक्षकांनी कोणती पथ्य पाळली पाहिजेत? अगदी सूत्रबद्ध बोलायचं तर ज्यामुळे लोकभावनेला बाधा येणार नाही अशा प्रकारचं संशोधन आपण करायला पाहिजे. याचा अर्थ सत्यापासून दूर जायचं असं नाही, पण एखादा मुद्दा असा असतो की जो वादग्रस्त असू शकतो. संत साहित्याचा अभ्यास करताना, तत्वज्ञानाच्या अंगानं अभ्यास करताना, इतिहासाच्या बाबतीत सुद्धा ज्याला खऱ्या अर्थाने कुठलेही पुरावे नाही किंवा असले तर ते त्याचा विश्वासार्हता नाही, तर असे टाकून हे संभवते वगैरे असा शब्दप्रयोग करायचा. तर संभवत जर असेल नुसतं तर याचा अर्थ तुमचा तो पुरावा तुम्हाला पटला नाही आहे तरी तुम्ही छापता. त्याच्यामुळे लोक समाजामध्ये एक प्रकारचं क्रोध निर्माण आणि सामाजिक सामंजस्य करता अशा प्रकारचं लेखन हे बाधक ठरतं. आपण याच्यापासून दूर राहिलो तर काही फरक नाही पडत. महानुभाव साहित्य ते दलित साहित्य असा आपला समीक्षेचा व्याप आहे. त्यातून इतरांनी काहीही केलं नाही तरी चालेल असं आपल्याला वाटतं? नाही, असं इतरांनी काही असे लोक आहेत, पण कसं आहे की तेवढ्या पुरतं विशेषतः आता मी कवितेचा आहे म्हटल्यानंतर मी कवितेचा तज्ज्ञ आहे, मग मी काव्याशिवाय दुसरं काही करणार नाही. तर अशा प्रकारची सुद्धा भूमिका बरोबर नाही. मग कवितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जे विभिन्न पैलू येतात त्याचे विचार करणारे लोक निरनिराळे आहेतच, पण अनेक क्षेत्र जे आहेत असे साहित्यामध्ये किंवा अनेक प्रवाह आहेत, तर त्या प्रवाहांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्यातलं जे नवीन सांगण्यासारखं असेल ते आपण सांगण्याचा प्रयत्न केला तर ते संशोधनामध्ये नाविन्य ठरते. आणि म्हणून माझ्या पुस्तकांची नावं जरी तुम्ही पाहिली शीर्षक, तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक पुस्तक हे एकापेक्षा दुसरं वेगळं आहे. विशेषतः काही पुस्तकं जी आहेत ती बिलकुल नव्यानंच मी लिहिलेली आहे, पण मी तसा दावा वगैरे मात्र करणार नाही, कारण त्याचं काय म्हणता येईल त्याला क्रेडिट वगैरे जे घेणं म्हणतात तसं मला करायचं नाही. पण मी हे केलं, माझ्यापुरता मी निर्णय घेतला की वाङ्मयाच्या ज्या ज्या क्षेत्रात मला लिहिता येईल, चांगल्या पद्धतीनं काही नाविन्यीकरण करता येईल, तर ते नाविन्यपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्याचा वेध घेण्याचा मी प्रयत्न करणार आणि लोकांसमोर ते मांडणार. आणि ते मी केलं. नाविन्याचा आपण उल्लेख केला, त्या अनुषंगाने एक फार महत्वाचा आणि तुमच्याही आणि सर्व संगीत प्रेमींच्याही जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सांगीतिक संकल्पना व प्रतिमा हा आपला ग्रंथ प्रसिद्ध आहे. तो आपली आवड म्हणून आपण लिहिला की त्या दृष्टीने काव्याचा विचार होऊ शकतो हे अभ्यासकांसमोर मांडायचं म्हणून लिहिला? नाही, कविता आणि सांगीतिक संकल्पना हा ग्रंथ लिहिण्यामागे एक अशी परिस्थिती निर्माण झाली की महाविद्यालयामध्ये MA अभ्यासक्रमामध्ये मी एकटा निघालो हा उरा गिरी यांचा कविता संग्रह अभ्यासक्रमामध्ये नेमलेला होता आणि त्यामध्ये सांगीतिक प्रतिमांची संख्या खूप होती. मला असा प्रश्न पडला की हा आपण कसं शिकवणार? त्या प्रतिमांचे अर्थ कळल्याशिवाय आपण काही तो शिकवू शकणार नाही. आणि म्हणून मग मी प्रथमतः त्या सगळ्या सांगीतिक संकल्पनांचा अर्थ मुळात सांगीतिक दृष्टिकोनातून काय आहे हे समजून घेतलं. आता उदाहरण म्हणून सांगायचं तर मी एकटा निघालो या कविता संग्रहामध्ये उरागिरींच्या खूप अशा प्रकारच्या सांगीतिक संकल्पना आलेल्या आहेत. त्यात एक ओळ महत्त्वाची आहे, मी मैफली इथे उरलो वर्जस्वराप्रमाणे. आता इथं वर्जस्वर म्हणजे काय आणि मैफलीत उरलो म्हणजे मग त्याच्याकडे उपेक्षा झाली, तो नसल्यामुळे ती मैफिल चांगली रंगली असा त्याचा अर्थ घ्यायचा की बाबा त्यांना स्थान दिलं गेलं नाही त्या मैफिलीमध्ये उत्कृष्ट कवी असून म्हणजे आपली उपेक्षा झाली, यापैकी नेमकं काय झालं? हा अर्थ समजून घेण्यासाठी मला या सांगीतिक प्रतिमांचा शोध घेण्याची पाळी माझ्यावर आली. तर दुसऱ्या बाजूला आणखी नागपूरचे आपले कवी जे आहेत श्रीधर शनवारे, तर यांनी सरलेल्या स्वप्नांच्या वाटा या नावाची कविता ऊन उतरणीमध्ये घेतलेली म्हणजे छापलेली आहे, प्रकाशित झालेली आहे.
तर त्यातलं जे कडवं होतं, सूर तसे कणसूर सारखे, नाही म्हणावे तरी लागती, आषाढाचा वसा घेऊनी, आज कळा कळसाला जाते. आता या ठिकाणी कवितेची केंद्रविषय जो आहे कवितेचा तो दुःखाची भावना आहे. आणि स्वप्नांच्या वाटा संपतात जीवनातल्या, तेव्हा कवी स्वतःलाच तू अस्तंगत म्हणजे तू संपलेला आहेस, म्हणजे माणूस संपतो, हे सगळं सांगत असताना ही ओळ येते. आता सूर तसे कणसूर, मग कणसूर म्हणजे काय? आणि कणसूर मग सूर तसे कणसूर सारखे नाही म्हणावे, म्हणजे ते संगीतामध्ये लागायला नकोत, कारण ते जर लागले तर त्या एकंदर गायनाची गोडी ही कमी होईल. आणि म्हणून मग कणसूर म्हणजे असा लागावा आणि न लागावा अशा स्वरूपाचं त्याचं एकंदर मांडणी त्यांच्या आलापीमध्ये किंवा गायनामध्ये संगीतकार करतात. तर अशा प्रकारच्या ज्या प्रतिमा आहेत त्या जोपर्यंत आम्हाला समजणार नाही प्राध्यापकांना, तोपर्यंत त्या कवितांना न्याय समजून घेण्याकरता देता येणार नाही. ही एक बाब झाली. आपल्याला आश्चर्य वाटेल की नागपूरच्या आपल्या आशा बगे ज्या प्रसिद्ध कथाकार आहेत त्यांच्या 1-2 संग्रहामध्ये अशाच सांगीतिक प्रतिमा आहेत. आणि प्रसंग आणि सांगीतिक संकल्पना यांचा जो वेध घ्यायचा असेल कोणाला तरी, तर तो घेण्याची खूप मोठी संधी संशोधकाला खरं म्हणजे आहे. मी त्यांना एकदा त्यांच्या कवितेचं रसग्रहण, त्यांच्या कथा संग्रहाचं रसग्रहण करण्याची पाळी माझ्यावर आली होती. तेव्हा मी जेव्हा त्यांना हे सांगितलं की तुमच्या या कथामध्ये सांगीतिक संकल्पना खूप मोठ्या आलेल्या आहेत, तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं. ते म्हणाल्या की बा मला हे कधी लक्षातच आलं नाही की आपण ह्या सांगीतिक संकल्पना यामध्ये मांडतो आहे. त्या नकळतपणे आल्या, पण तुम्ही म्हणल्यावर माझ्या लक्षात आलं की मी संगीताची जाणकार असल्यामुळे कदाचित त्या आल्या असाव्यात. उरागिरी हे संगीताचे जाणकार होते, त्यांच्या संग्रहांमध्ये त्या आल्या. पण अनेक असे मराठी कवी आहेत की ज्यांच्या कवितांमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही सांगीतिक संकल्पना आल्या असूनसुद्धा किंवा नसूनसुद्धा कृत्रिम रीतीनं त्या योजनाचा ते लोक प्रयत्न करतात. आणि त्यामुळे मग त्यांचे मूळ अर्थ हे त्या कवीला तरी ज्ञात होते का, असा प्रश्न वाचकांसमोर पडतो. ज्ञानेश्वरांपासून ते दलित साहित्यापर्यंत आणि भाऊसाहेब पाटणकरांच्या शायरीपर्यंत आणि अलीकडच्या कवी लेखकांपर्यंत आपण समीक्षा केलेली आहे. परंतु वैचारिकतेकडे आपण कधी वळला नाहीत. तो आपला पिंड नाही की भविष्यात यावर आपल्याला काम करायचं आहे. जसं स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, आगरकर आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, यांच्यावर आपण ग्रंथलेखनाचा संकल्प केलेलाच नाही की ते क्षेत्र तुम्हाला फारसं भावत नाही. नाही, वैचारिक साहित्यासंदर्भात बोलायचं तर जसं बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्ही म्हणाला, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून जे दलित साहित्य निर्माण झालं त्याचा मी चांगला अभ्यास केलेला आहे. दलित कवितेतील सूर्यप्रतिमा हा जो ग्रंथ माझा आहे, ज्याला यशवंत मनोहरांची प्रस्तावना आहे, त्याच्यामध्ये संत साहित्यातील सूर्य, वेदाच्या ग्रंथामधील सूर्य आणि दलित साहित्यातील सूर्य याचा मी चांगला परामर्श घेतला आणि तो ग्रंथ सर्वांना आवडला. बरं, हा ग्रंथ काही आपल्या नागपुरातला कोणी प्रकाशक नव्हता, कोल्हापूरचे प्रचार प्रकाशांनी तो छापला आणि आता तो संपला सुद्धा. म्हणजे आता खरं तर तो पुन्हा छापायला पाहिजे. संगीत विषयाचा जो माझा पुस्तक आहे ते पण आता मिळत नाही. तर हा सगळा जो भाग आहे हा अशा रीतीने मोठा अडचणीचा भाग आहे असं नाही. परंतु मी कादंबरी, दलितांची कादंबरी, दलित आणि दलित, मला म्हणायचं आहे सर, तुम्ही आंबेडकरी विचारधारेच्या साहित्यावर समीक्षा लेखन केलेलं आहे, परंतु त्याला वैचारिक साहित्य म्हणता येईल. वैचारिक साहित्य टिळकांचं आहे, आगरकरांचं आहे, सावरकरांचं आहे. नाही, मी त्यावर लिहिलेलं नाही. आणि मला हे जे प्रकार वाङ्मयात त्याचे प्रतिबिंब होणाऱ्या जे काही गोष्टी आहेत त्याचं वेध घेणं आणि त्या अंगानं, जसं उदाहरणार्थ टिळक आणि आगरकर हे नाटक आहे, किंवा आंबेडकरांवरचं नाटक किंवा फुल्यांचं नाटक, याला आम्ही दीर्घ प्रस्तावना जोडून त्या नाटकाचा परामर्श केला. पुस्तक प्रसिद्ध झालं आहे संपादनामध्ये, ते तुम्हाला दिसेल. तर हा जो भाग आहे म्हणून कादंबरी, दलित कादंबरी
आणि दलित कवितेतील सूर्यप्रतिमा. हे 2 ग्रंथ मी त्याच्यासाठीच लिहिले की आंबेडकरांच्या निमित्तानं हे लोक जी लिहायला लागले आहेत त्याच्यामध्ये काही कवी किती उंचीला पोहोचलेले आहेत. आणि त्यांचं कार्य म्हणून माझ्या मनात एक चाललं होतं की एक मात्र सांगतो मी की आंबेडकर वाद हा नव्यानं मांडावा, हे माझा एक मनामध्ये विषय होता. पण काय होतं की ह्या मधल्या आपल्या काही गरजा असतात सामाजिक, त्या पूर्ण करण्यामध्ये कोणाचा गौरव ग्रंथ आहे, कोणासाठी काही आहे, तर कोणाचं एखादं पुस्तक आहे दिवाळी अंकासाठी लिहायचं आहे, या याच्यामध्ये मग काय होतं की हे जे डोक्यात पेरलेलं असते ते मग उगवत नाही, आणि उगवलं तरी ते कागदावर उमटत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून मी म्हणजे सर टिळक असतील, आंबेडकर असतील किंवा सावरकर आहेत, आंबेडकर आहेत, यांनी जी निर्मिती केलेली आहे, मग ती त्यांचे अग्रलेख असो की त्यांनी लिहिलेलं ललित साहित्य असो, ह्याच्यापेक्षा त्यांच्या अनुयायांनी जी निर्मिती केली किंवा त्या विचारधारेच्या व्यक्तींनी जी निर्मिती केली त्याला तुम्ही अधिक न्याय देण्याचा प्रयत्न केला. कारण हे महापुरुष आहेत. नाही, कारण त्याच्याशिवाय तो प्रवाह वाङ्मयाचा निर्माण होत नाही ना. त्यांच्यामुळे तो वाङ्मय प्रवाह निर्माण झाला, त्यांच्या वैचारिकतेतून तो निर्माण झाला. फुल्यांचं साहित्य असू दे, नाहीतर आंबेडकरांचं असू द्या, किंवा सावरकरांचं सुद्धा जे साहित्य आहे, तर त्याच्यामध्ये सावरकरांच्या तत्वज्ञानाला अनुसरून लिहिणारे लेखक फार थोडे आहेत, है ना. जसं ते आता तरुण भारतमध्ये जे एक सिरीज चालते काय ते पुण्याचे आहे, त्याचा एक लेखही आपण वार्षिक अंकात छापला होता, मला त्याचं नाव नाही आठवत. तर असं आपण करू शकतो किंवा करायला पाहिजे. म्हणून आंबेडकरांची प्रेरणा घेऊन जसं साहित्य निर्माण झालं तसं यांचं काय म्हणतात सावरकरांचं, बॅरिस्टर सावरकरांचं सुद्धा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आपण करू शकलो पाहिजे. पण करत का नाही त्याचं कारण हे इतर सामाजिक प्रश्नांमध्ये असू शकते. कारण गंमत अशी की त्यातला नायक, त्यातली नायिका, किंवा ते काय जे दाखवायचं आहे आपल्याला, किंवा त्यांचे जे प्रश्न आहेत ते आज पूर्णतः मांडता येतील का. म्हणून आपल्याला विरोधी पक्षवाले जे आहेत काही ते असं म्हणतात ना की तुम्हाला समग्र सावरकर मान्य आहे का. मग समग्र सावरकरमध्ये गोवंशाविषयी काय लिहिलं आहे ते तुम्ही मान्य करता का, असा ते मुद्दामून तुम्हाला ट्रॅप करणारा प्रश्न. सावरकर तसे पचायला कठीणच आहे, कठीण आहे. एक फार वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि मोकळं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी स्वतःला बांधून घेतलं नाही, तसं बांधून घेतलं असतं तर जात्युच्छेदक निबंध सारखं पुस्तक त्यांनी लिहिलं नसतं. कारण जात त्यांनाही नको होती, पण काळाचे काही प्रश्न असतात आणि त्या काळाच्या मर्यादेत राहून हे तोडता कसं येईल बंधनं, हे पाहावं लागतं. शेवटी ही जी वारकऱ्यांची चळवळ आहे, सगळ्या जातीचे संत होते ना, पण सगळ्या जातीचे संत होते तरी ज्ञानेश्वरांना काळाची मर्यादा होतीच. ज्ञानेश्वरांना सुद्धा काळाची मर्यादा होती, चोखोबांना सुद्धा काळाची मर्यादा होती, पण तरी त्याने आपलं दुःख व्यक्त केलं, पण फक्त दुःखच व्यक्त केलं, त्याने विद्रोह नाही वापरला. सर मी हा प्रश्न यासाठीच विचारला की मला नंतरच्या प्रश्नाची एक पार्श्वभूमी तयार करायची. ठीक आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आणि कार्याकडे पाहिलं तर तुम्ही अमुक विचारधारेचे असं ठोस म्हणता येत नाही. ती प्रतिमा आपण जाणीवपूर्वक जपली की ती तुमची व्यावहारिक भूमिका आहे. नाही, ही व्यावहारिक भूमिका आहे असं फार फार म्हणत होते, आणि जाणीवपूर्वक तुम्ही जपलीच आहे. याचं कारण मी एक शिक्षक आहे, आणि शिक्षक म्हटल्यानंतर त्याच्या समोर येणारा जो विद्यार्थी आहे तो सगळ्याच समाज गटातला आहे. आणि जर माझ्यासमोर सगळ्या समाज गटातला विद्यार्थी असेल तर मुसलमान असतो, हिंदू असतो, निरनिराळ्या जातीचे दलित लोक असतात, सगळेच आहेत. मग एखाद्या समाजाबद्दल अत्यंत कटू लिहिणारं जर लेखन असेल तर मी शिकवताना माझा असा नेहमी प्रयत्न आहे की मूळ जी असेल ते सांगायचं, पण त्याबरोबर हे सांगायचं की ही त्यावेळीची गरज होती, समाज उन्नयन करायचं होतं म्हणून त्यांनी हे सगळं केलं. पण याचा अर्थ आपण दुसऱ्या जातींचा किंवा दुसऱ्या धर्माचा द्वेष करावा असा नाही. मी आंबेडकर शिकवला, पण मी आंबेडकर शिकवल्यानंतर मी त्यांना असा आग्रह धरला नाही की हेच तुम्ही जीवनामध्ये तत्वज्ञान स्वतःचं मानलं पाहिजे. मी आंबेडकर शिकवला, समग्र सावरकर होतं तेव्हा सावरकरांचे ग्रंथ मी शिकवले आहेत सगळे, आणि मुक्तिबोधांचे ग्रंथ मी शिकवले आहे, आणि त्यांचेही आपले नवे कवी जे मर्ढेकर आहेत त्यांचेही ग्रंथ शिकवले, जेव्हा की समग्र साहित्य परीक्षेला होतं. सर तुम्ही कुलकर्णी म्हटलं की सगळे त्याच्या भोवतीचे जे आयाम आहेत, विचारधारा आहेत, ते सगळे तुम्हाला आपोआप चितकणार आहेत. तुम्ही कुठल्याही विचारधारेचा अभ्यास करा आणि तरी ते चितकणारच आहेत. त्यामुळे काय होतं की कुलकर्णी म्हटल्यानंतर हे आपल्या गटाचे नाहीत, हे आपले नाहीत. दुसरा गट म्हणतो
की अरे ते तर त्यांचे आहेत, हे आपले नाही, असा काही संपूर्ण कारकिर्दीत तुम्हाला अनुभव आला का? नाही, असा अनुभव येतो जेव्हा निवडणुका असतात बोर्ड ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठाच्या, तेव्हा मला तो आला. मी निवडून येत होतो, ते मला सगळे मानतही होते, विरोधक म्हणून नव्हते. परंतु अध्यक्षपद जेव्हा मिळण्याचा एकदा चांगला प्रसंग आला, तर त्यावेळेला आपले सुद्धा लोक, मी असं म्हणतो, आपले सुद्धा लोक पुष्कळदा की बा मला मिळालं नव्हतं, मग याला नाही मिळालं पाहिजे असं मानणारा सुद्धा 2 माणसं मला मी पाहिले, अनुभवले. आणि जे खोटे होते त्यांनी तर ते ज्या पद्धतीने त्यांनी ते राबवायचं असते त्यावेळेला केलं. पण मी त्यावेळेला उदारपणे हे सगळं स्वीकारलं. बरोबर सर. साहित्य क्षेत्रात राजकारण आलं, ह्या गोष्टी घडणारच, कमी जास्त होणारच आहे. सर, निखळ वाङ्मयीन वाद जे आधीच्या काळात व्हायचे ते आता वाद बाद झाले आहेत. साहित्यविषयक वाद नाहीच असं म्हटलं तरी चालेल. याचं कारण साहित्याविषयी फारसे कोणी गंभीर नाहीत की कोणी कोणाच्या भानगडीत पडत नाही. नाही, खरं भाग तोच झालाय की कोणी कोणाच्या भानगडीत पडत नाही. मी लिहितो तर मला तू गोडगोड बोल, आणि तुम्ही लिहिलं तर मी तुमच्याबद्दल गोडगोड बोलेन. परंतु आता ताजं उदाहरणच मी लगेच तुम्हाला सांगतो. आता 4 दिवसांपूर्वी एक कुठला तरी वेब सेमिनार झाला आणि त्याच्यामध्ये प्रतिमा, कविता आणि प्रतिमा हा जो चांगला ग्रंथ लिहिलेले आपले जे लेखक आहेत, त्या लेखकांनी असं विधान केलं की विज्ञान ही वेगळी गोष्ट आहे, पण साहित्यशास्त्राच्या बाबतीत तसं आपल्याला म्हणता येणार नाही, अशा प्रकारचे बोलगुण करणारं विधान लिहिलं. मला आश्चर्य वाटलं की हे असं विधान कसं करू शकतं. साहित्याचं स्वतंत्र शास्त्र आहे, पण जसं विज्ञान काळानुसार नवीन ज्ञान आलं की बदलत जातं, तसं साहित्यशास्त्रही तुमचं बदलत जातं. जशा नव्या कलाकृती येतील आणि तशा जर दिल्या गेल्या तर प्रवाह निर्माण झाला, त्याचं एक शास्त्र बनतं आणि ते लोक मान्य करतात. मग असं स्टेटमेंट हे चुकीचं आहे की नाही, एवढ्या मोठ्या माणसाने लिहिलेलं. आता नंतर आशाताई आपल्या आपल्या कथाकार आशा बगे यांचा कार्यक्रम झाला. महेश एलकुंचवार तिथे होते. आज महेश एलकुंचवारचं तुम्ही पहिलं वाक्य तरुण भारतातलं किंवा कुठल्या जर वाचलं असेल तर त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यावर टीका केली आहे, हे कोणाच्या लक्षात आलं नाही. त्यांनी असं म्हटलं की साहित्याच्या क्षेत्रात स्वतःचं साहित्यशास्त्र असतेच आणि त्या साहित्यशास्त्रानुसार साहित्य पुढे जात असते, पण धरून जर सारखं त्याला चाललं तर ती चौकट होते आणि मग तोच तो पण साहित्यात होतो. तर त्याच्यामध्ये जेव्हा लोक स्वतः बदल करतात तेव्हा नवीन आकृतीबंध सुरू होतात, असं वास्तव आहे वास्तविक. पण गमत काय असते, नाव लिहित नाही आता की अशा प्रकारची मतभिन्नता असायला हरकत नाही, पण त्या मताला काही कॉन्क्रीट. ह्यालाच माझा अनुसरून पुढचा प्रश्न आहे सर, की आजचा समीक्षक हा कुठेतरी विचारधारा घेऊन समीक्षा करताना दिसतो. हे समीक्षेला पोषक आहे का? हे एका वेगळ्या अर्थाने म्हणजे गट तट निर्माण करणे आणि जशी साहित्य निर्मिती, साहित्यिकांचे गट तसे समीक्षकांचे गट झाले आहेत. मी माझा लेखक, माझा मित्र यांची सुंदर समीक्षा करायची आणि त्याला आपण त्याची आरती ओवाळायची, हा प्रकारही बराच दिसतो. हा प्रकार आहे, सगळीकडेच आहे तो. आणि आता हा प्रकार आपल्याकडे पूर्वी नव्हता, तिकडेही नव्हता, कारण तिकडे रोखोक लोक बोलायचे आणि प्रेमानं एकमेकांच्या गळ्यातही पडायचे, जसे की राजकारणी पडतात. एका ग्रंथाचे PhDच्या 5 ग्रंथ करायचे तुम्ही, असे लोक करून राहिलेत आता अलीकडे. हे काही बरोबर नाही. तुम्ही विषय घ्या ना, नवीन करा ना. तुम्ही का नाही करत? तुम्ही आता एवढं कौतुक आता त्या म्हणजे पुरस्कार देताना त्या बाईचं क्रेडिट आहे, मला मान्य आहे. म्हणजे गझलच्या संदर्भात, गझल नाही हायकूच्या संदर्भात त्या बाईचं क्रेडिट आहे. परंतु त्या बाईंनी काय केलं आहे, भाषांतरं केली जपानी, त्यातली काही जमली त्या नियमामध्ये बसणारी, काही नाही केली, करू शकले नाही ती असं म्हणते. पण त्याच्यामध्ये एक असं मला दिसला आहे की जो बसू शकत होता तंत्रामध्ये, आणि मी तो बसवला. त्यांचाच विषय जसाच्या तसा तंत्रात बसवून. तर जेव्हा हायकू संमेलन नागपूरला झालं आमच्या साहित्य कला सेवा मंडळाचं फार मोठं संमेलन झालं, तर त्यामध्ये मी सांगितलं तर जगाते मुला वेळी त्यांनी पाठ थोपटली पाहिजे. कुलकर्णी कसा विचार करू शकले म्हणे, एवढी नामवंत. म्हणजे सर माझं बरोबर आहे का तेवढंच तुम्ही सांगा, कारण तुम्ही जगात तुम्ही लिहिता म्हणून तुम्हाला मी हा प्रश्न म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणून असं तो भाग होता. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आजची जी समीक्षा आहे
ती योग्य दिशेने चाललेली नाही. नाही, त्याचं कारण काय आहे की लोक एकमेकाला सांभाळून घेणे असा तो प्रकार सध्या चालू आहे. आणि मी तुझं करतो तू माझं कर असा तो भाग आहे. त्याच्यामुळे काय होतं, पण सुदैवाने मी एक सांगतो की माझ्या बाबतीत सुद्धा लोकांनी कुठेही टोका असं लिहिलेलं नाही. कुठेही लिहिलं. मला ते कामत नावाचे कोणीतरी होते, म्हणजे मराठीचे कामत नाही, संगीताचे. माझ्या पुस्तकावर संगीताच्या त्या माणसांनी सकाळमध्ये छोटंसं एक परीक्षण लिहिलं होतं. मला फार अभिमान वाटायचा. किंवा मी जे देशभक्त कुंभारांचं उदाहरण सांगितलं. आणखी एक आहे कोणीतरी तिकडचाच माणूस, त्यांनी पण माझ्या त्या ग्रंथाचा फार हे घेतला, कॉग्निझन्स घेतला. काय चालतं. सर थोडासा वेगळा प्रश्न विचारतो की ग्रंथनिर्मिती ही आज प्रकाशकाची नव्हे तर लेखकाची गरज झाली. आणि यावर काय म्हणा, म्हणजे काय वातावरण आहे. आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे. एकतर हे जे प्रोफाईल नावाचं प्रकरण झालेलं आहे विद्यापीठामध्ये, प्राध्यापकांचा प्रोफाईल, त्याच्यामुळे अनेक जे लोक आहेत त्यांना ते प्रोफाईल करणं आवश्यक आहे. त्यांचे पीएचडीचे प्रबंध खरोखरच योग्यतेचे आहेत लिहिण्याच्या, छापण्याच्या. परंतु गंमत अशी होऊन राहिली आहे की लोक ते मिळत नाहीत उपलब्ध, प्रकाशक नाही म्हणतात, कोण विकत घेते वगैरे अशा करून त्यांना नावभेद करतात. खरं म्हणजे लोक घेत असतात. तर माझे जे प्रकाशक होते सुरुवातीचे, सचिन साहित्याचे, सचिनचे वडील, काय त्यांचं नाव, जगदीशचंद्र उपाध्याय, आणि त्यांचं प्रकाशनाचं काय नाव, विजय प्रकाशन. सगळे माझी पुस्तकं त्यांनी फ्री ऑफ कास्ट, कधीही माझ्याकडून एकही पैसा घेतला नाही. काळ बदलला ना सर, म्हणजे आजच्या पिढीचा जो लेखक आहे तर त्याला असे तुमच्यासारखे अनुभव येत नाही. काल ती प्रकाशकाची गरज होती, आज प्रकाशकाची गरज संपली, आज लेखकाची गरज निर्माण झाली आहे. म्हणजे सकस साहित्य निर्माण होत नाही किंवा ते प्रकाशात येत नाही, लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्याचं हे एक कारण आहे का? म्हणजे त्याचं हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं, दोन गोष्टी, ज्यांच्यापेक्षा पैसा आहे ते पैसा फेकून आपले ग्रंथ छापून राहिले आहेत, अगदी स्पष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे असं की मग नाहीतर मग दुसरं म्हणजे स्वतःचं प्रकाशन वेगळं करतात आणि ते स्वतः छापतात. पण त्याच्यामध्ये वितरणाचे प्रश्न निर्माण होतात, कारण वितरण कुठलाही लेखक करू शकत नाही. याचा अनुभव मी स्वतः एकदा घेतलेला. तेव्हापासून मग मी तो उद्योग एक सोडला. पहिल्यांच्या पुस्तकावर मी एक प्रयोग केला होता खूप सुरुवातीला, तरुण असताना, अंगात उभी. पण नंतर मी ते लक्षात आलं माझ्या. जगदीशचंद्रांना मी म्हटलं, तर ते म्हणाले मी कुलकर्णी तुमचं काम करीन, तुम्ही द्या मला. त्यावेळेला एक मात्र ते वाक्य बोलले माझे, तो सिनियर माणूस तर बराच नंतर सावरकरांचं साहित्य त्यांनी विकलेलं ते डोक्यावर घेऊन. ते मला म्हणाले की कुलकर्णी, पुष्कळ नावांमुळे ग्रंथ खपतात. म्हणजे लेखक कोण आहे बा, त्याचा खरंच दर्जा असेल का तसा लिहिला की जो जे लिहितो, तरच ते छापतात म्हणे. आणि मुख्य म्हणजे तिकडे पश्चिम महाराष्ट्रात लोक हात लावतात, नाहीतर पुस्तकाला हात लावत नाही. म्हणजे दर्जेदार साहित्य जर निर्माण झालं, दर्जेदार तसा लेखक असेल वाटला तर साहित्य तर ते छापतात, छापलं जातं आणि त्याला वाचक वर्गही मिळतो. वाचक वर्ग तर मिळतोच, कारण वाचकांना नवे नवे पुस्तकं पाहिजे असतात. किती जरी तुम्ही म्हणत असले ना, आज फार डंका वाजून आला या तुमच्या लॉकडाऊनमुळे, परंतु पुन्हा अशी वेळ येईल की शांतपणे वाचायचं असेल तर तुमच्या हातात फोन घेऊन वाचणं नाही जमत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला निवारण, आणि मुख्य म्हणजे तो 3दा खाली करा, वर करा, पेज करा, हे सर्वसामान्य वाचकांना जरी किती तो तज्ञ असला तरी त्याचा अभ्यास ठरले. निवांतपणे पुस्तक वाचण्याचा जो आनंद आहे, त्याच्या पानाशी जो आपण निगडीत होतो त्या पात्रांच्या पानातल्या, तो भाग अनुभव फार मोठा दांडगा आणि चांगला असतो. म्हणून अजूनही माझं म्हणणं आहे की छापलेल्या पुस्तकांना मरण नाही. सर, लॉकडाऊनचा उल्लेख तुम्ही केला. या लॉकडाऊनच्या काळात वेबिनारचं बरंच पीक आलं आणि म्हणजे एका दृष्टीने ते फार चांगलं होतं, म्हणजे गरजही होती आणि तो चांगलाही एक प्रकार आहे, उपक्रम चांगला आहे. पण दरम्यानच्या काळात मला एक जाणवलं की कोरोनोत्तर साहित्याचा बराच हा शब्द प्रयोग केला गेला. हे योग्य आहे? खरं तर असं काही नसते. कोरोनोत्तर साहित्य म्हणजे त्याच्यामध्ये फरक पडलाय, तो आशयाच्या अंगाने फरक पडतो. नाही म्हणजे कोरोना आत्ताच आलाय, हो, कोरोनोत्तर साहित्य म्हणजे 10-20 वर्ष साहित्य निर्मिती व्हायला पाहिजे आणि परिणाम त्याला वेळ लागायला पाहिजे आणि तुम्ही ताबडतोब काही हे करू शकत नाही. पण काय असते, वर्तमानपत्रांमध्ये ज्या पुरवण्या असतात त्या लोक वाचत नाही. त्याच्यामध्ये अर्थशास्त्राच्या, समाजशास्त्राच्या, कौटुंबिक ज्या समस्यांच्या ज्या चांगल्या पुरवण्या आहेत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स याच्यामध्ये जी येतात
त्या जर वाचल्यानंतर पुष्कळशा गोष्टी आपल्याला कळतात. त्याच्यावरून तुम्हाला काही लेखन करता येऊ शकतं, पण त्याच्यासाठी काळ थोडा जायला पाहिजे ना. आणि अजून जर दुसरी फेरी तिसरी फेरी जर कोरोनाची येणार आहे तर तुम्ही आताच कोरोनोत्तर शब्दच वापरणं चुकीचं आहे. म्हणायचं कोरोनोत्तर साहित्य आणि चर्चा करायची 19व्या-20व्या शतकातले असं होत नाही. हा प्रकार होतो. आता सहज म्हणून तुम्हाला सांगतो की नागपूरला एक इथे आहे अंक, तुमच्या मानेवाड्यावरून एक प्रेस आहे, 15 दिवसातून एकदा ते पाक्षिक काढतात. त्यांचा दिवाळी अंक निघाला आहे. त्या दिवाळी अंकामध्ये मी त्याला म्हणलं कशावर लिहू, तर तो अचानक सगळं गमतीनं म्हणाला असं की कोरोनाच्या संदर्भात काही लिहा ना म्हणत तुम्ही. तर मी त्याच्यावर एक दीर्घ कथा लिहिली चांगल्यापैकी बऱ्यापैकी, आणि त्याच्यासाठी मी या सगळ्या गोष्टींची कात्रणांचा वापर केला. आणि एक प्राध्यापक सगळे कात्रणावर ते जुन्या काढतोय आणि याच्यावर लिहा असं म्हटल्यामुळे आता कशावर लिहावं, आपण कोरोनाविषयी लिहूया म्हणून सगळे ते माहिती पुढे मागे लिहायचं आपल्याला असं विचार करून गोळा केली. त्याचा वापर करून मी एक लेख लिहिला. लोकांना तो एवढा आवडलेला त्यांनी तो छापला आणि कौतुक केलं माझं, फोन दिले मला आणि पहिल्या नंबरवर छापला. एरवी तर पहिल्या नंबरवर छापलं नसतं त्यांनी, पण काय मला सुंदर करून. सर, मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलो आहोत. बेधडक प्रश्न विचारणार, तुम्ही तेवढेच बिनधास्त आणि बेधडक उत्तर द्यायची. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची तुम्ही निवडणूक लढवली, हा अनुभव कसा राहिला? हा अनुभव माझ्या दृष्टीनं म्हणजे लढवली याचं सारखं काही लोकांनी म्हटलं की तुम्ही लढवू शकता. आणि पहिल्यांदा मी म्हटलं तेव्हा तुम्ही मागे घेऊ नका असं सांगितलं मला पहिल्यांदा. त्यानंतर मी विदर्भ साहित्य संघातच इंटरव्ह्यू घेतला, मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि माझी भूमिका स्पष्ट केली. तिथं माझं काम संपलं. प्रचार करण्यासाठी मी घरून बाय पोस्ट पत्रिका किंवा जे काही माझी स्मरणिका नवनीतीची एक पुरवणी म्हणून ती पाठवली. जवळजवळ 500-700 लोकांना पाठवली. अनेक लोकांशी मी फोनवर बोललो, साहित्यिकांशी. तर ते मला इशारा देत होते की बाबा असं असं आहे, पण आम्ही तुम्हाला मात्र मत देऊ. याचं कारण असं की आम्ही तुम्हाला ओळखतो. 23 लोकांनी मला जे मत दिले आहे ते सगळे थोर साहित्यिक आहेत की ज्यांनी मला मत दिले, आणि त्याच्यावर मी खूप समाधानी आहे की चांगल्या लोक. आणि मला नंतर कळवलं साहित्यिकांनी की आम्ही जे तुम्हाला म्हणजे आम्ही बोललो नाही आतापर्यंत, पण त्या 23 आम्ही आहोत, आम्ही तुम्हाला मत दिली आहे. सर, जय पराजय हा भाग नाही, तर आयुष्यात ह्या गोष्टी येणार काही, त्यात काही वाईटही वाटण्याची गरज नाही. आणि निवडून आलं म्हणजे खूप काही आनंद असतो असंही काही नाही. हा आपल्या जीवनाचा रहाटगाडग्याचा एक भाग आहे आणि एक सन्मान आहे. असं म्हटलं जातं की विदर्भातल्या एका गटाने तुम्हाला बळीचा बकरा केला, त्यामागे जातीय समीकरणही त्यांचं होतं, हे खरं आहे? नाही, त्यांचं होतं की नाही माहित नाही मला, परंतु मी जेव्हा फॉर्म भरला तेव्हा काळेंच्या मार्फत माझ्याकडे 2-3 लोक आले, प्राध्यापक मित्र आपले, चांगले संबंध माझे, विद्यार्थीच होते माझे. म्हणजे सर तुम्ही कशाला उभे राहता वगैरे. मी म्हटलं पहिल्यांदा मी जेव्हा उभा राहिलो तेव्हा जर तुम्ही आले असते तर मी विचार केला असता. आणि किंवा काळीने मला एक शब्दाने म्हटलं असतं की सर तुम्ही कशाला उभे राहता, मला का हो तुम्ही, कारण माझं बहुधा जवळण्याची शक्यता आहे. तर म्हटलं मी राहिलो नसतो. पण आता मी फॉर्म भरला, सगळं केलं, आणि फॉर्म सुद्धा भरताना ज्यांची नावं पुरस्कर्ते होते ते सगळे साहित्यिक होते. आणि मुख्य म्हणजे म्हटलं त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी ते पत्र म्हणजे लिफाफ्यात बंद करून दिलं, त्याच्यावरची पत्रकाची थोडी झाली. त्याच्या मागचे ते कारण होतं म्हणतं की प्रेसवाले लगेच जाऊन त्यांना की सर तुम्ही त्यांना म्हणता तुमचं त्याच्याविषयी काय मत आहे, हे होऊ नये त्यांना त्रास, म्हणून मी केलं होतं. मग याच्या पलीकडे माझं काही भूमिका नव्हती. आणि आमचे काही 1-2 मित्र होते, त्यांनी कधीच मला बळी पाडलं असेल मुद्दाम किंवा तुम्ही मागे घेऊन बघा. तर त्यांच्या मनात म्हटलं मी मागे घेतलं नाही. घरी आले ते काही लोक, त्यांनाही मी सांगितलं की नाही आता मी काही करणार नाही. आणि मला माहिती आहे की, आणि हे तेव्हा प्रत्येकाला मी सांगितलेलं आहे की मी निवडून येणार नाही हे मला दिसते आहे, कारण त्यांनी जे काही जोड केलेली आहे लोकांची त्यांना ते येणार. पण त्याच्यामागे हे काही कारण असेलच असं सांगता येत नाही, पण नसेलच असंही मी म्हणू शकत नाही. नाही म्हणजे काळेंचा गेम करायचा, नागपुरी भाषेत सांगायचं, काळेंचा गेम करण्यासाठी तुम्हाला उभं केलं. कारण तेच जातीय मतदार, एक गडबाजी, म्हणजे विशिष्ट साहित्य संस्थेने तुम्हाला पुरस्कार द्यायचा, पुरस्कृत करायचं, पाठिंबा द्यायचा, अमुक साहित्यिकांनी द्यायचं, आणि हे वातावरण गढूळ करायचं. म्हणजे मला म्हणायचं आहे नागपुरातलेच 2 समीक्षक एक दुसऱ्यांसमोर शड्डू ठोकून उभे आहेत, हे नागपुरातल्या साहित्य क्षेत्राला बरं वाटणार होतं?
नाही, हा प्रश्न आपण काळेंना जास्त विचारायला पाहिजे. कारण मी त्यांच्यापेक्षा सिनियर मोस्ट होतो, पण त्याच्यासाठी निवडून मी अर्ज केला नाही. मला असं वाटलं की हे उभे राहतात तर मग मी काय नाही राहू शकत, मी पण राहू शकते. लोकशाही आहे आणि आपल्याही पाठीमागे पुरेसा पाठिंबा आपल्याला मिळू शकेल, विशेषतः मुंबई पुण्याचा मिळेल असं म्हणजे. परंतु जेव्हा त्या एक सभा झाली जिथं जेव्हा ठाले पाटील आले होते त्यावेळेला माझ्या ते लक्षात येऊन गेलं. कारण मुंबई मराठी साहित्य संघाचे जे गृहस्थ आहेत, इंजिनियर कोणते नाव नाही आठवण मला आजकाल, तर ते जेव्हा दिसले त्यांना मी पुस्तकं वगैरे दिले आहेत माझे. आणि मुख्य म्हणजे आपल्या दिपटेने माझा जो गौरव ग्रंथ मी प्रकाशित केला म्हणजे PhDचा प्रबंध आहे ते मी त्यांना दाखवला, त्यांना दिलं होतं सगळं पुस्तक. तर हे सगळं चालू होतं. त्यामुळे मी काही म्हणजे त्या हेतून वगैरे. परंतु त्याच्यानंतर 3 दिवस आधी जेव्हा मी त्यांना सांगितलं की काळे तुमचा विजय पक्का आहे, मी तुम्हाला आधीच अभिनंदन करतो, कारण नंतर मी त्या गर्दीमध्ये येऊ शकणार नाही किंवा मला तुम्ही गर्दीत भेटणार नाही कदाचित, म्हणून मी तुमचं आज अभिनंदन करतो, कारण मनपूर्वक करतो असं मी सांगितलं. त्याच्यावर ते इतके तिरसटासारखे वाटलं तिकडे बोलले, तरी मी म्हटलं असं करू नका तुम्ही, मी आनंद त्याचा घ्या, मला जे काय करायचं ते मी बघेन. असं ते झालं, त्याच्या पलीकडे काही नव्हतं. अध्यक्षपदाची आताची जी निवड प्रक्रिया आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? मी आधाच्या बद्दल तर मुळीच समाधानी नाही. कारण हे ठरवणार कोण, तर संघटनेतलेच त्याच्या लोक निवडणार नाव, त्यात आपला परकेपणा असणार, पुश अँड पुल असणार, हे नाकारण्यात अर्थ नाही. जोशींनी एक तो प्रयोग करून ठेवलेला आहे, परंतु तो त्यालाही मर्यादा शेवटी आहे. आणि आधीची जी होती तरी ती शुद्ध होती असं मी मानत नाही, मी स्पष्ट झालं. कारण तिथे सुद्धा एक ग्रुप होता, निरनिराळे ग्रुप्स होते, ते प्रत्येकाचं हे करायचे. आणि म्हणजे जसं की आता यांना करायचं आहे आपल्याला असं ठरवून काही गोष्टी ते करायचे, हे मलाही माहिती आहे. म्हणून राघव जाधव जेव्हा निवडून आले तेव्हा राघव जाधवांबद्दल विसा संघ कुठे अनुकूल होता हे मला माहिती आहे ना चांगलं. कारण त्यांच्या स्वागताकरता रेल्वे स्टेशनवर कोणी गेलं सुद्धा नव्हतं इथे. आणि विदर्भ साहित्य संघाने ज्याला पाठिंबा दिला तो निवडून येतो असं कालपर्यंतचं समीकरण होतं. आता ते नाही. तुम्हाला नव्हता दिला साहित्य संघाने पाठिंबा? नाही, साहित्य संघाने म्हटलं होतं की तुम्ही प्रयत्न करा. अच्छा. त्यांनी मला नका करू असं म्हटलं नाही. अच्छा. हे मात्र मी अगदी म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो. आणि त्यांना हे माहिती आहे की हा ऐकणारा माणूस आहे. म्हणजे जाधवांच्या संदर्भामध्ये जे काही झालं तर त्या प्रकारामध्ये तेव्हा तर मी कार्यकारिणीच होतो ना, तेव्हा मी मत माझं स्वतंत्रपणाने दिलं. तुम्ही अगदी वेळेवर निवडणूक लढवली असं ऐकतोय की तुमची आधी 2-4 वर्ष आधी तयारी होती आणि असं न होता तुम्ही वेळेवर निवडणूक लढवली. कदाचित त्यामुळे तुम्हाला ते अपयश आलं असेल, तेवढा संपर्क झाला नसेल. नाही, संपर्क जवळजवळ 450 ते 500 लोकांशी झाला, फोनवरही झाला. आणि त्यांना पुस्तिका माझी पाठवली होती ती त्यांनी वाचली. त्यांनी सरळ सांगितलं की सर तुमचं काम हे इतरांच्या पेक्षा खूप मोठं आहे, परंतु आमचं नाही असं त्यांनी उत्तर दिलं. तेव्हा मी समजून गेलो ना. आणि म्हणूनच मी 3 दिवस आधी त्यांचं अभिनंदन का केलं, मला माहित होतं की आता ते येणार आहे तेव्हा आपण अभिनंदन करायला पाहिजे. तिथे मग शत्रुत्वाची भावना नाही आणि अजूनही माझ्या मनात नाही. तो एक भाग आहे. पण शेवटचा प्रश्न सर, की जर ही आताची जी निवड प्रक्रिया आहे, आता निवडणूक राहिलीच नाही, घटना दुरुस्ती झालेली आहे, त्यामुळे पुढचे काही वर्ष हाच प्रकार राहणार आहे. म्हणजे काल एका वेगळ्या दृष्टिकोनातून निवड होत होती, पण निवड आधीच ठरलेली असायची. आता तोच प्रकार वेगळ्या पद्धतीने आहे, सरळ सरळ निवड होते. ज्या साहित्य संघाची मर्जी असेल, ज्यांच्याकडे नसते असेल ते अध्यक्ष निवडतात आणि पुढच्या वेळेला तुझ्या करता सांग, आम्ही मग तुला पाठिंबा देऊ. जर ही समजा निवडणूक प्रक्रिया पुन्हा एकदा बदलली आणि पुन्हा लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्याचं निश्चित झालं तर तुम्ही पुन्हा निवडणूक लढणार? मी केव्हाही निवडणुकीला उभं राहणार नाही. लोकशाही पद्धतीनं झालेली असली तरी त्या लोकशाहीच्या मागे दडलेली जी पद्धत आहे ती पद्धत हुकुमशाहीच आहे. ती एक प्रकारची ती हुकुमशाहीच आहे की मी ठरवेन तो. एका व्यक्तीशी माझी जेव्हा बोलणं झालं नंतरच्या काळामध्ये, त्यांना मी म्हटलं नाही म्हणे मग ते इतरही लोकांना मिळालं पाहिजे ना. तर म्हटलं कशाच्या भरोशावर मिळालं पाहिजे, मग विभागणी करा तुम्ही, की एकदा मराठवाड्याला, एकदा विदर्भाला, एकदा अमरावतीला असं करा म्हटलं.
असं मी त्यांना रागावून बोललो. नाही म्हणे तुम्ही तसं म्हणता, आम्हाला माहिती आहे तुमचं काम. अहो म्हटलं, तुम्ही विसरून गेले का बोर्ड ऑफ स्टडीजच्या 12वीच्या पुस्तकाच्या वेळेला आपण तिघच होतो ना म्हटलं, बरोबर. विसरले का म्हटलं काय घडलं होतं ते. एवढंच बोलून फोन बंद करून टाकला. तर हे होते डॉक्टर मदन कुलकर्णी. बेधडक मुलाखतीत अनेक बेधडक प्रश्न विचारले, तेवढीच बेधडक उत्तरं डॉक्टर मदन कुलकर्णी यांनी दिली. सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला, आमच्या चावडी.com साठी बेधडक मुलाखत तुम्ही दिली. मी तुमचे आभार मानतो. पुनश्च मी पण आपल्याला धन्यवाद मानतो. तुमचे अभिनंदन करतो की तुम्हाला नुकताच पुरस्कार घोषित झालेला आहे. त्या पुरस्काराबद्दल पुनश्च तुमचे अभिनंदन आणि पुढील वाङ्मयीन कार्यासाठी शुभेच्छा देतो. नमस्कार.